सोलापूर शहरात दुचाकीवर ट्रिपल सीट जाणाऱ्या नागेश गवंडी व त्याचे दोन मित्र रोहन कोरे व बसवराज चंदशेट्टी यांना धडक दिल्याने तिघांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी आरोपी प्रवीण संजय खराडे राहणार पुणे याच्या विरुद्ध जोडबावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। त्याला पुणे येथून पोलिसांनी अटक करत न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश ज्योती पाटील यांनी 1 दिवस पोलीस कोठडी सुनावली। सोमवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास नागेश गवंडी, रोहन कोरे व बसवराज चंदशेट्टी असे तिघे दुचाकीवरून रूपाभावनी चौक ते बलिदान चौकाकडे जात होते। तेव्हा शीतपेय घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा चालक प्रवीण खराडे याने त्याच्या ताब्यातील वाहन बेदरकारपणे व निष्काळजीपणाने चालवून दुचाकीस धडक दिली। यात तिन्ही मित्रांचा मृत्यू झाला। आरोपी घटनास्थळावरून पळून गेला। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीस कोर्टात हजर करून प्रकरण अपघाताचे की घातापात असा संशय व्यक्त करून 3 दिवसाची पोलीस कोठडी मागणी केली। आरोपीच्या वकिलांनी पोलीस कोठडीस हरकत घेऊन मयत तिघे एकाच दुचाकीवरून बसून दुचाकी वेगाने चालवत होते। आरोपी हा पुण्यात राहण्यास असून मृत तिघांचा व आरोपीचा काहीही संबंध आला नाही। हे प्रकरण घातापाताचे नसून केवळ अपघात असल्याचा युक्तिवाद केला। कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद विचारात घेऊन आरोपीस 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली।